भाऊ 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 भाऊ, तो आलाय. कोण रे? फिर आ गए. ए पप्या, ए पप्या, ए पप्या, ए पप्या, ए पप्या. ओके. ए पप्या. सुपर हिट. ए पप्या, ए पप्या, ए पप्या. सुपर हिट. तो नुसता बोलत नाही, डायरेक्ट नडतो. म्हणजे तुम्ही फक्त तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम त्याचं नाव आहे ए पप्या. लाडाना हाक मारायची, मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. आजचा विषय ओशो रजनीश आश्रम पुणे इथे चालणारं राजकारण. आज 4 इंग्रजी माणसं बसलीत आणि आज एवढ्या वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना आपल्याला म्हणायला लागतंय की सायमन गो बॅक. कशा करता? पुण्याकरता नाही, पण ओशो भगवानांचा आश्रम ते गायब करण्याचा प्रयत्न करतात की असं बेचो 5,000 करोड लो ऐश से रहो. आणि त्याच्याकरता किती खालच्या पातळीला कोण पडू शकतं या जाणून घेऊया. अक्टूबर 1985 में जेल में अमेरिका की रीगन सरकार द्वारा ओशो को थेलियम नामक धीमा असर करने वाला जहर दिए जाने एवं उनके शरीर को प्राण घातक रेडिएशन से गुजारे जाने के कारण उनका शरीर तब से निरंतर अस्वस्थ रहने लगा और भीतर से क्षीण होता चला गया. इसके बावजूद वे ओशो कम्यून इंटरनेशनल पूना के गौतम द बुद्धा ऑडिटोरियम में 10 अप्रैल 1989 तक प्रतिदिन संध्या 10,000 शिष्यों, खोजियों और प्रेमियों की सभा में प्रवचन देते रहे और उन्हें ध्यान में डुबोते रहे. इसके बाद के अगले कई महीने उनका शारीरिक कष्ट बढ़ गया. 18 जनवरी को ओशो व्हाइट रोब ब्रदरहुड की सान्य सभा में उनके निजी चिकित्सक स्वामी प्रेम अमृतो ने सूचना दी कि ओशो के शरीर का दर्द इतना बढ़ गया है कि वे हमारे बीच नहीं आ सकते, लेकिन वे अपने कमरे में ही 7 बजे से हमारे साथ ध्यान में बैठेंगे. नमस्कार सर. सर, आश्रम घेण्याकरता म्हणजे आश्रमाची जागा घेण्याकरता लोक किती खाली पडू शकतात, किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, तुम्हीच सांगा. मी तुम्हाला एक आता आश्रमात जो करंट ज्या काही केसेस त्यांच्यावर चालल्या त्याच्यातली एक सिंपल केस बद्दल मी डिस्कस करणार आहे. ओशो असे व्यक्ती होते की ज्यांची स्वतःची कुठलीही प्रॉपर्टी नव्हती, म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा त्यांचे डिस्कोर्सेस किंवा ते जे काय बोलत होते हेच त्यांचं आपण म्हणू शकतो प्रॉपर्टी होती, किंवा लोकांसाठी त्यांनी जे काय एवढे वर्ष संबोधन केलं आणि लोकांमध्ये जनजागृती केली ध्यानामार्गे, आपल्या वक्तव्यामार्गे. तर ओशोंची जेव्हा डेथ झाली किंवा त्यांनी शरीर सोडलं 1990 साली, त्याच्यानंतर काही वर्षांनी आश्रमाचे जे करंट ट्रस्टीज आहेत आत्ता, ह्यांनी असं कोर्टात एक प्रयत्न केला की ओशोंनी ही प्रॉपर्टी आम्हाला दिलेली आहे. मला या गोष्टीवर एक गोष्ट सांगायची की ज्या व्यक्तीची स्वतःच्या नावावर एकही स्क्वेअर फूट जागा नव्हती किंवा स्वतःच्या नावावर एकही गाडी नव्हती, त्या व्यक्तीचं विल कसं असू शकतं, पहिली गोष्ट. आणि जरी त्या व्यक्तीचं विल असलं तरी ते कारण ओशोनी जे काम केलं पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये हे एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी नाही केलं, पूर्ण समाजासाठी केलं. ज्या लोकांना आध्यात्मिक ज्ञान हवं होतं किंवा अध्यात्मामध्ये पुढे जायचं होतं त्या लोकांसाठी केलं आणि जनजागृतीसाठी केलं त्यांनी. तर त्या व्यक्तींनी कधीच माझ्या नॉलेजप्रमाणे तरी त्यांनी कधीच असं प्रॉपर्टी किंवा पोझिशन या गोष्टीवर त्यांनी फोकस दिला नाही. म्हणजे त्यांनी जो ओशो कम्युन जो बनवला तो सुद्धा यासाठीच बनवला होता की जगातून, महाराष्ट्रातून, भारतातून, जगाच्या कोण्याकोपऱ्यातून लोकांनी तिथे येऊन ध्यान करावं आणि एक वेगळ्या पद्धतीचं आयुष्य जगावं. मग अशा व्यक्तीची तुम्ही कोर्टामध्ये एक फोर्ज विल ज्याच्यावर तुम्ही स्वतः कोणतरी सिग्नेचर करून तुम्ही करताय, म्हणजे हा केवढा मोठा गुन्हा आहे.
तुम्ही न्यूज चॅनलवाले तुम्हाला माहिती असेल की फोर्ज व्हील हा खूप मोठा गुन्हा आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या कारणासाठी करता ते महत्वाचं नाहीये, पण फोर्ज व्हील करणं किंवा फोर्ज खोटी सिग्नेचर करणं हा खूप मोठा गुन्हा आहे. आणि त्यांनी हे करायचा प्रयत्न केला होता, पण मला असं माहिती मिळालं की त्याच्यात ते सक्सेसफुल झाले नाहीत. पण इव्हेंच्युअली तुम्हाला माहिती आहे, आपण भारताच्या देशात राहतो, इथे भरपूर गोष्टी मॅनेज होतात, तर ही गोष्टही दाबली गेलेली आहे. आणि आमच्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की अशा प्रकारचे जेवढे काही त्यांच्यावर आरोप आहेत, आयदर त्यांनी समोर समोर येऊन आमच्यासमोर डिस्कशन करावं आणि प्रूव्ह करून दाखवा की आम्ही असं काही करत नाहीये, किंवा त्यांनी याच्यातून बाहेर पडावं आणि नवीन लोकांना संधी द्यावी, जेणेकरून ओशोंनी दिलेला मेसेज, ओशोंनी दिलेले मेडिटेशन्स, ओशोंनी दिलेली आपण त्याला काय म्हणू, एक व्हॅल्युएबल ज्या गोष्टी प्रवचनं ही सगळ्यांसाठी ओपन व्हावी. तर मी असं म्हणेन यामध्ये की हे फोर्ज व्हील तर हे खूप छोटी म्हणजे गोष्ट आहे, ते जिंकू शकले नाही. अशा भरपूर गोष्टी ते करतात कंटिन्युअस बेसिसवर. तर आम्हाला असं सगळ्यांना वाटतं की ही जागा ओशोंनी लोकांसाठी बनवली होती, सगळ्या धर्माच्या लोकांसाठी बनवली होती, सगळ्या प्लॅनेटसाठी जागा बनवली होती. तर ही सगळ्यांसाठी त्याच पद्धतीने ती ओपन व्हावी. आणि ओशोंनी जाताना जी गोष्टी लोकांसाठी सोडल्या त्यांना इझिली त्या अवेलेबल व्हाव्या, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कॉपीराईट असू नये, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं प्रतिबंध असू नये. तर आमच्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की अशा पद्धतीने ते ओपन झालं पाहिजे. मंडळी, इस्टेटी करता लोक आईबाप जे जन्म देतात ना त्यांना विकायला काढले लोकांनी, गुरुला का सोडतील. आणि काही अशी निपजलेली मुलं आहेत ना किंवा लेकरं आहेत ना ह्या जगामध्ये की ज्यांना फक्त टक्केवारी पाहिजे, पर्सेंटेज. ये बेचा तो कितना मिलेगा. सगळे आपापलं घर भरण्याच्या मागं, आपलं पोट भरलं बाद झालं, बाकी आपलं गुरु बिरू काही घेणं देणं नाही, देशबीज काही घेणं देणं नाही, विचार काही घेणं देणं नाही. आपलं झालं ना, विषय संपला. पण ह्याच मुद्द्यावर आपण एक महिला आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल तुम्ही? तसं पाहिलं तर ओशो ही एक वेगळी विचारधारा आली होती जगामध्ये. त्याच्यानंतर असं झालं की जसं ख्रिश्चॅनिटी आहे, त्यांना एक भीती बसली की ही विचारधारा जर पुढे आली तर आपलं सर्व अस्तित्व संपेल. मग भारतामध्येही अनेक धर्मांचा पगडा आहे, ज्या धर्मामध्ये जनतेला फक्त पट्टी बांधून, डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही प्रश्न करायचे नसतात, तर फक्त त्यांनी धर्मगुरूंनी जे रस्ते दाखवलेत त्या रस्त्यांनी तुम्ही चालायचं असतं. ह्या प्रकारची जी आपली भारतीय संस्कृतीमध्ये अनेक धर्मामध्ये जी पद्धत होती ती कुठेतरी मोडकळीस येणार होती ओशोच्या विचारधारेने, आणि ती ऑलमोस्ट येतही होती. तर ओशोने काय शिकवलं होतं, तर तुम्ही प्रश्न विचारा आणि तुमची जीवन जगण्याची जी शैली आहे त्याला कुठेतरी त्यांनी एक वाव दिला होता की मनुष्य धर्म काय आहे. पण ह्या ज्या धर्म पाखंड्यांना आहे भीती बसली आणि ओशोची विचारधारा ही कशी संपवता येईल, तर हे षडयंत्र आता सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये चालू आहे. ख्रिश्चननी ते सुरू केलेलं आहे. ख्रिश्चनना जसं की त्यांचा धर्म वाढवण्यासाठी प्रत्येक देशामध्ये, भारतामध्ये ते प्रयत्नशील आहेत. ते का घाबरले, कारण की कुठेतरी ओशोंची विचारधारा त्याला ती कारणीभूत ठरलेली आहे. आणि ही विचारधारा जर आली तर सगळे धर्म नष्ट होतील आणि ही नवीन जी पिढी आहे ती ओशोच्या सांगितलेल्या मार्गावर चालेल आणि ह्यांचे कुठेतरी पोट भरण्याचे जे व्यवसाय आहेत, जे मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, व्हॉटेवर जे काय बांधलेले आहेत ते बंद होतील आणि कुठेतरी त्यांचं सगळं काही अस्तित्व संपेल या भीतीपोटी. आणि आता जे राजकारण वगैरे आहे, राजकारणी आहे, बिल्डर्स आहेत, त्या जागेचा इश्यू आहे, करोडोची जागा आहे, म्हणजे या सगळ्यांची एक सांगड करून विचारधारा संपवण्याचा हा षडयंत्र आहे. हे बुद्धा फील्ड आहे, क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्राचे महत्त्व फारच आहे. जसं पंढरपूर आहे, संत ज्ञानेश्वर महाराज समाधी आहे, तुकारामांची समाधी आहे, आणि तिथे सगळे लोक आपले माळा वगैरे घालून जातात, वारकरी वगैरे. हे लोक माळाला आक्षेप घेतात. माळा म्हणजे हे काही रायफल आहे काय, डायनामिट आहे, आणि अशा प्रकारचे प्रतिबंध ते करतायत. आणि हे लोक आहे ना, आतले ट्रस्टीड लोक, त्यांच्या 3-3, 4-4 कंपन्या आहेत, प्रायव्हेट कंपन्या आहेत, आणि ओशोरी जेवढा पैसा येतो रॉयल्टी, पुस्तकाच्याद्वारे किंवा डोनेशनच्याद्वारे, हा जो पैसा येतो ते आपल्या कंपनीमध्ये ट्रान्सफर करतात. हे सगळ्या कंपनीचे आम्ही व्हॉट्सअपवर पाठवलेले आहेत. त्यांच्या मुकेश आर्डाची आहे, आणि ध्यानेश्वर काय नाव ते, त्याचं नाव काय आहे, देवेंद्र, आणि एक मा आहे मा दिव्या,
असे 3-4 लोकांची कंपनीचं व्हॉट्सअपवर आम्ही पाठवलेलं आहे की ह्या लोकांनी कंपन्या खोललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पैसा ट्रान्सफर होतोय, ओशोचा पैसा, अकूत संपत्ती आहे आणि सगळे आपल्या आपल्या कंपनीमध्ये घालतायत. आणि काय बऱ्याच लोकांनी आपले आपले घरं पण बांधलेले आहेत, फ्लॅट्स वगैरे आहेत, ते सगळं ऐकून आहे मी. म्हणजे हा जातो कसा पैसा. आणि दुसरी गोष्ट अशी की ओशोचे कॉपीराईट के अंतर्गत बऱ्याच गोष्टी ह्या आणि ओशोचे जे साहित्यातून ख्रिश्चनिटीच्या विरोधात जे काय बोललेलं आहे ओशोने, ते सगळं ते डिलीट करतायत. म्हणजे जसं तुकाराम महाराजच्या वेळेला पण ज्यावेळेस ब्राह्मणांच्या वेळेला ते बोलले होते त्याच्या विरोधात, तर त्यावेळेला लोकांनी त्यावेळेला ओशो भगवान तुकाराम महाराजांचे अभंग काढण्याची कोशिश केली होती. ते तसंच त्या प्रकारचे हा प्रकार होत आहे. आणि ते कोण आहे ते रजनीशपुरमला ज्या लोकांनी नष्ट केलं त्या शक्ती काम करतायत सध्याला. ओशोच्या पुण्याला पण नष्ट करण्याचा ते प्रयत्न करतायत. ओशोची लेगसी, ओशोचं साहित्य, ओशोची प्रॉपर्टी आणि असं करून हे तिलांजली देण्याचा प्रयत्न करतायत. आप क्या बोलेंगे? सभी देशवासियों, बहुत ही आराम से हमको समझने की जरूरत है. जैसे बुद्ध का धर्म इन मनुवादियों ने नष्ट कर दिया था, वैसे ही ओशो को ये नष्ट करने की कोशिश कर रहे हैं. हमें आपको सबको बचाना है, अपनी आने वाली पीढ़ी के लिए बचाना है. ओशो ने 21 लोगों की कमेटी बना करके इनको चलाने का अधिकार दिया था, बेचने का अधिकार नहीं दिया था. जितना अधिकार इन लोगों का है उतना सभी देशवासियों का, उतना हमारा भी है, सभी सन्यासियों का है. ये ऐसे बेच करके नहीं जा सकते हैं. इनको हर हालत में रोकना पड़ेगा. अपने देश में भ्रष्टाचार की स्थिति को देखते हुए ये हर जगह पैसा भर देते हैं. लगभग 3,000 करोड़ की प्रॉपर्टी है ओशो आश्रम की, इसको बेचने से रुकवाना है. हम सब मित्रों को कोशिश करनी पड़ेगी. हाईकोर्ट में, चैरिटी कमिश्नर मुंबई में, सब लोग केस लड़ करके इसको हर हालत में बचाइए, अपने बच्चों के लिए बचाइए. हजारों साल से हम इस तरह से नरक का जीवन नहीं जी सकते हैं. हमारे अंदर एक बुद्ध पुरुष हुए हैं तो उनकी विरासत को बचाना होगा. ये हर हालत में बचाना होगा. सब मित्रों तैयार होकर के किसी भी हालत में इसको बचाइए. अभी हमको रास्ते पर बाहर बैठकर ओशो का इंतजार करना पड़ता है. समाधि के पीछे जाकर मैं बैठती हूँ, वहाँ भी ओशो का फीलिंग आता है. तो अंदर कितना फीलिंग होगा उनका. ओशो भगवान हे म्हणतात, ते जे म्हणतील तसं ते चालतात. आणि मेन महत्त्वाचं असं आहे याच्यामध्ये की बाबा एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण काही गोष्ट बोलतो किंवा जेव्हा कुठली गोष्ट सुरू होते आंदोलन मार्गे, मोर्चे मार्गे, तेव्हा ती कुठेतरी निवेदन देऊन होत नसतं. एक गोष्ट मला सांगायची वाटेल, काही लोक जेव्हा चॅनलवाल्यांना बघतात किंवा चॅनलवाले आले, मग नाही ह्यांना हे कळू नका देऊ, ह्यांना हे विचार समजून नका देऊ. का नाही? ही जी लोक लढतात त्यांच्या हक्कासाठी न्यूज अनकट हे चॅनल आज लढतंय आणि लढेल आणि ह्यांचं आंदोलन पुढे नेण्यास यांना मदत करेल, एवढंच मी सांगतो. आणि आपण भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. ए पप्प्या सुपर हिट. नमस्कार म्हणजे तुम्ही बघता तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम ज्याचं नाव आहे ए पप्प्या, लाडाना हाक मारायची. मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. आजचा विषय ओशो रजनीश आश्रम. आता आज ना एक गंमत तुम्हाला या भागात कळणार आहे. म्हणजे आता हा राहिलेला भाग आहे, याच्यात कळेल की भूमिपुत्र मराठी माणूस ज्याच्यावरनं अनेक लोक राजकारण करतात, मतं मागतात, अनेक मोठे पक्ष आहेत. पण मला एक प्रश्न असा पडतो की एवढे मराठी पक्ष एक काम करतात, त्यांना हा मुद्दा अजून कसा माहीत नाही? लय भारी मुद्दा आहे आणि तुम्हाला जर हा मुद्दा दिला ना, तुम्ही लगेच कॅमेरे घेऊन पोचाल आंदोलन करण्याकरता. एवढं साहेबांना दाखवता येतं ना तुम्हाला की बाबा आम्ही काय काम करतो, आम्हाला पद जरा मोठं पद द्या, आम्ही आंदोलन केलं, भले कॅमेरापुरतं केलं पण केलं. या बोलूया. मॅडम नमस्कार. ओशो रजनीश आश्रमामध्ये मराठी माणसाबरोबर काय केलं जातं? तसं पाहिलं तर ओशो आश्रम हे असं समजलं जातं की हे हिंदी भाषिक लोक जे आहेत ते आणि पश्चिमकडची लोक फॉरेनर्स यांच्यासाठीच हे उघडं आहे असं एक ट्रेंड बनलेलं आहे. आणि आता सध्याची स्थिती अशी आहे की मराठी बोलणारा व्यक्ती जर त्या आश्रमात जात असेल तर त्याला आतमध्ये एंट्री दिली जात नाही. मग आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक छोटे छोटे विषय जर असेल तर पॉलिटिकल लोक हा विषय उचलून त्याचा अगदी अजेंडा करतात. पण हे एवढी मोठी विचारधारा संपवण्याचा कट कारस्थान चालू आहे, तर आता पॉलिटिकल जे सगळे पक्ष आहेत ते कुठे गेलेत हा असा माझा प्रश्न आहे.
आणि मराठी माणसाला सुद्धा जर तिथे जाण्याची मुभा नाहीये, जे की ओशो आश्रम हे महाराष्ट्रात आहे, पुण्यासारख्या सिटीमध्ये आहे, मग हे का, दुजाभाव का, हा प्रश्न माझ्या सगळ्या पॉलिटिकल लोकांना, पदाधिकाऱ्यांना आहे. आणि ह्याच्यावर काहीतरी तोडगा नक्कीच निघाला पाहिजे. मंडळी, ओशो आश्रम जर इथून गेलं, तिथल्या बंगल्यांचे भाव, फ्लॅटचे भाव, दुकानं बिकानं, म्हणजे कोरगाव पार्कला कोरोना झाल्यासारखंच होऊन जाईल डायरेक्ट, सुनसान. आता मगाशी कोणीतरी भाव सांगितला इथे किती लाख रुपये का किती करोड रुपये गुंठा चाललाय, एकदम रुपयाला येईल ना फाड दिशेने. सर, इथे असं म्हणतात की बाबा लोकांमध्ये असं पसरलंय, व्यापारी लोकांमध्ये, की ओशो आश्रम चालला असं पसरलंय. पण लोक आता आपली दुकानं विकून इथून चालली, इथे ओशो आश्रम चाललाय तिथे आपण जाऊ. यामध्ये मी असं ऐकलं होतं की रांजणगावची काही लोक आहेत जी अप्रोच झाली होती की एक काम करा, आम्ही 500 एकर जागा देतो, तिथं ओशो आश्रम स्थापित करा. काय सांगाल या बाबतीत? हां, ते जे लोक आहेत, रिक्षावाले, टांगेवाले, जो शॉपकीपर्स है, रेस्टॉरंट है, हे सगळे चांगले धंदे चालत फार भरभराटीने चालले होते हो. ह्या लोकांचं फार मोठं नुकसान झालंय. त्यामुळं हे आणि जे बाहेरची लोकांना जी घबराट निर्माण जरूर झालेली आहे हो. आम्हाला पण वाटतं हे लोक हळूहळू एक एक सेगमेंट करून, एक एक हिस्सा करून विकतील अशी आम्हाला सगळ्यांमध्ये आशंका निर्माण झालेली आहे. हे फार मोठं तीर्थक्षेत्र आहे, समाधी आहे ती 6 समाधी आहेत ओशोंची पॅरेंट्सची, आणि 6 शिष्य महत्वाचे मुख्य शिष्य जो सिद्धपुरुष झालेले आहेत, अशा लोकांची तीर्थक्षेत्र बनलेले आहे. एवढे मोठे समाध्या कुठेच नाहीत, जगभरात कुठे नाही. ह्यामुळे जगाला फार महत्व आहे समाधीमुळं. आणि हे आणि लोकांमध्ये साहजिक घबराट निर्माण झालेली आहे. आता त्यावर काहीतरी तोडगा करावा. आम्ही हे प्राईम मिनिस्टर पण लिहिलेलं आहे, ह्या चीफ मिनिस्टरशी आम्ही बोललो, ह्या गोष्टी चर्चा पण झाली. पण ह्या लोकांना वोट बँक आहे, जे गव्हर्नमेंट आहे, जे पण पार्टी वगैरे आहे, ह्या लोकांना वोट बँककडे बघतात का. आता ह्या ओशोंचे जे मराठी माणसं हे लोक, या ताईने खरं बोललेलं आहे की हे मराठी माणसाला तिकडे त्यांचे आतले सगळ्या गुप्त गोष्टी कळायला लागतील म्हणून ते डिस्करेज करतात. जरी आले मराठी माणसाला प्रवेश जरी दिला तर डायनॅमिक मेडिटेशन तिथे, आणि ते तर बाहेर आल्यानंतर ताबडतोब त्याला पास मागे देतात, जावा तुम्ही झाल्याचं काम. अरे तुम्ही दिवसभराची 1000 रुपये घेता आणि त्याला मराठी माणसाला काहीतरी डिस्करेज करायचं, त्याच्याकडे असे कुदृष्टीने बघायचं किंवा कुत्सित भावनेने बघायचं, मग तो माणूस डिस्करेज येतो. कशाला येईल तो? मग असे करून त्याला डिस्करेज करायचं. ते ठीक बोलतं, असं ते सगळ्यालाच मना करत नाहीत, पण ते सिलेक्टिव्ह असतात. असं वाटतं की हा माणूस हा दबणार आहे, तर त्याला मग ते आत प्रवेश देतात. असे आप क्या बोलेंगे सर? आजकल ओशो आश्रम को एक भावना से देखा जाता है, सबको लगता है मैं अंदर जाऊं और उस गुरु का वहाँ वास्तव फील करूं, लेकिन वहाँ ऐसा होता है कि पहले जैसे इंडियंस को बोला जाता था कि इंडियंस एंड डॉग्स आर नॉट अलाउड इनसाइड, वैसा अभी शुरू हो गया उधर, ऐसा लोग बोल रहे हैं. तो गलत लग रहा है सर ये चीज़. भारत जैसी जगह पे धर्म कौन सा भी हो, उसे गुरु के पास छोड़ने के लिए आप पैसा चार्ज कर रहे हो, आप उसका धंधा बना रहे हो. आपको क्या लगता है और आपके क्या मुद्दे हैं सर? आपने बिल्कुल सही बात कही. अभी थोड़ी देर पहले मैं आश्रम के आगे से गया तो मेरा सर श्रद्धा से झुक गया कि मेरे गुरु का आश्रम है. लेकिन तभी एक अच्छा हट्टा कट्टा व्यक्ति मेरे पास आया और मुझे घूरने लगा जैसे मैं कोई यहाँ चोरी करने आया हूँ. लेकिन वहाँ लिखा हुआ था कि यहाँ फोटो अलाउड नहीं है, वीडियो अलाउड नहीं है. मैंने अपना फ़ोन नहीं निकाला. मैंने कहा हमने कोई झगड़ा नहीं करना. लेकिन वो इस तरह से मतलब मेरी तरफ आया कि जैसे मेरे को उठा लेगा यहाँ से. बहुत बुरा लगता है. हमारे गुरु की एक जगह है जो उनका इंटरनेशनल आश्रम है, जो सभी के लिए है, फॉरेन के लिए वालों के लिए भी है और इंडियन के लिए भी है. लेकिन आज माहौल ऐसा बना दिया गया है कि जैसे हम अपने ही गुरु के शिष्य न होकर कोई चोर उचक्के हो गए हों. और ये उन्होंने कुछ ही सालों में किया है. कॉपीराइट का मामला ले आए. अगर आप इस पे कोई प्रवचन मान लो यूट्यूब पर डालते हैं तो उसको हटा देते हैं, और ये आप नहीं खरीद सकते, माला नहीं पहन सकते. और सारा उन्होंने जो अमानत में खयानत वाली बात की है, क्योंकि गुरु ने उनको ट्रस्टी बनाया था और आज वो उसके मालिक बन के बैठ गए. तो ये बहुत ही दुखद बात है. इस तरह ओशो का काम फैलने की बजाय दिनों दिन सिकुड़ रहा है. पहले ओशो के प्रवचन टीवी पे सुनते थे हम, वो धीरे धीरे इन्होंने बंद करवा दिए.
तो इससे यही जाहिर होता है कि ये ओशो के काम को समेट देना चाहते हैं और कम से कम कर देना चाहते हैं। मैं इस बात के लिए बहुत ही खिलाफ हूं और मुझे अच्छा नहीं लगता। दूसरे दिन 19 जनवरी 1990 को ओशो शरीर छोड़कर महाप्रयाण कर गए। इसकी घोषणा सांडे सभा में की गई। We asked him how he wished to celebrate his death, and he said, "You just take me to Punaho for 10 minutes, and then take me off to the burning guns." He said that his samadhi will be in Shwantazur. There are many other things that he said that would let you know. But for now, let me just say to you that in death he was just as you would have expected. Incredible. ओशो की इच्छा के अनुरूप उसी सांडे सभा में उनका शरीर गौतम दी बुद्धा ऑडिटोरियम में 10 मिनट के लिए लाकर रखा गया। दस 10,000 शिष्यों और प्रेमियों ने उनकी आखिरी विदाई का उत्सव संगीत, नृत्य, भावातिरेक और मौन में मनाया। फिर उनका शरीर दाह क्रिया के लिए ले जाया गया। So remember, when I am gone, you are not going to lose anything. Perhaps you may gain something of which you are absolutely unaware. When I am gone, where can I go? I will be here. In the winds, in the ocean, and if you have loved me, if you have trusted me, you will feel me in 1,001 ways in your silent moments. Suddenly you will feel my presence. Once I am unembodied, my consciousness is universal. Then you need not seek and search for me. Wherever you are, your thirst, your love, and you will find me in your very heart, in your very heartbeat. 21 जनवरी के पूर्वाह्न में उनके अस्थि फूल का कलश महोत्सव पूर्वक कम्यून में लाकर च्वांगसू हॉल में निर्मित संगमरमर के समाधि भवन में स्थापित किया गया। ओशो की समाधि पर स्वर्ण अक्षरों में अंकित है, ओशो never born, never died, only visited this planet Earth between December 11, 1931 to January 19, 1990. मंडळी, आज आपण ऐकलं ओशो रजनीश आश्रमामध्ये नक्की राजकारण चाललंय काय, कशी दावादावीची प्रकरणं चाललीत, काय चाललंय. तर माझी एक विनंती आजच्या तरुणांना की तुम्ही जर कम्युनिटी बनवत असाल किंवा ओशो कम्युनिटी असते, पण त्याच्यावर जे ओशोंचे विचार ऐकतात, जे मानतात, त्यांनी ओशो आश्रम वाचवण्याकरता ह्या लोकांना सोशल मीडिया थ्रू मदत करावी.
अशी मी पर्सनली विनंती करतो. मंडळी, एक गोष्ट मला सांगूशी वाटते की अनेक गुरुच्या जागांवर, म्हणजे फक्त ओशोच नाही, तर महाराष्ट्रातल्या असे अनेक गुरूंचे आश्रम आहेत जे अनेक बिल्डर लोक आणि पॉलिटिकल लोक त्या आश्रमच्या जागी त्यांना ऐश करण्याकरता लोकांना फ्लॅट किंवा बंगले किंवा सेकंड विकेंड होम्स बांधून द्यायचे. आता मंडळी, मला हे कळत नाही की गुरुचा आश्रम महत्वाचा का लोकांचं सेकंड विकेंड होम महत्वाचं. आता जे आईबापाचे नाहीत ते कोणाचे नाही हे म्हणतात ते खरं आहे म्हणा, तीच लोक असं करू शकतात, नाहीतर ते गुरुच्या आश्रमाला कधी हात घालणार नाहीत. मंडळी, कोरेगाव पार्कमधून जर गुरुचं आश्रम गेलं, म्हणजे ओशोंचं जर आश्रम गेलं, तर एक गोष्ट नक्की की कोरेगाव पार्क संपला. कोरेगाव पार्कमधला जो बिझनेस आहे, अनेक गरीब लोकांचं पोट आहे, ते संपलं. आता हीच लोक काय करणार, समजा हे रांजणगावला गेलं तर रांजणगावला ही लोक आपली दुकानं परत थाटणार, परत ते राजकारण सुरू होणार. पण गंमत अशी आहे सर्वात महत्त्वाची की जर्मनीमध्ये, म्हणजे बाहेर बसून एक माणूस इथं त्याचं आज्ञाचक्र चालवतो, असंच करा तसंच करा, माळा घालायची नाही, गाऊन घालायचा नाही, हे करायचं नाही ते करायचं नाही, म्हणजे तो नवराच झाला एका प्रकारे. मग त्याचा आश्रमवर हक्क नाही, काय नाही, तो फक्त ट्रस्टी आहे. पण माज किती. तर मंडळी, तुम्ही जेवढी काही लोक महाराष्ट्रात हा चॅनल बघताय त्यांना एक हात जोडून विनंती आहे की त्यांनी हे आश्रम वाचवण्याकरता ह्या सगळ्या लोकांना, या सगळ्या संन्यासींना साथ द्यावी अशी माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही बघताय तुमचा लाडका सुपरहिट कार्यक्रम, त्याचं नाव आहे ए पाप्या. लाडानं हाक मारायची. मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. काय असतं माहिती का, ही जी पॉलिटिकल माणसं असतात ना, बिल्डर म्हणा, पॉलिटिकल माणसं म्हणा, ही काय करतात माहिती का, अरे ये लोकेशन अच्छा है खरीद लो, अरे ये लोकेशन अच्छा है खरीद लो, इधर बंगला बनाऊंगा मैं, मेरा एक 10 करोड़ का 15 करोड़ का बंगला बनाऊंगा, इधर मैं 25 करोड़ का बिल्डिंग बनाऊंगा. पण तिच्याला मला एक कळत नाही, जाताना तो बिल्डर किंवा तो पॉलिटिशियन ते खिशात घालून ह्याच्यावर घेऊन जातो का? नाही ना. साधं गणित आहे राव. जे घेऊन जाणार नाही त्याच्यावर कशाला कोचत बसतो. हा, अच्छा अच्छा, लेकरांसाठी का? बरं 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 बरं. पण लेकरं पण कुठं हो चांगली असतात, कुठं कोण काही पिऊन पडलेलं असतं, कोणाच्या मुली काय करतात, कोणाच्या काय, संसाराचं काही घेणं देणं नाही. संसार इकडं तिकडं, ह्याचं तियावर लफडं, त्याचं तियावर लफडं. साहेब, लोकांची तळतळ घातल्यावर दुसरं काय होणार. लोकांना मदत करा म्हणजे संसार चांगला चालेल. ऐका जरा आणि बघत राहा. ए पाप्या, लाडानं हाक मारायची. मी फक्त बोलत नाही, डायरेक्ट नडतो. हा, ए पप्या, ए पप्या, ए पप्या, ए पप्या, ए पप्या. ओके, ए पप्या, सुपर हिट. ए पप्या, ए पप्या, ए पप्या, सुपर हिट. तो नुसता बोलत नाही, डायरेक्ट नडतो.